आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला माहितीये कोकणात आम्ही एवढी मजा केली एवढी मस्ती केली की परत इथे यावंसच वाटत नव्हतं. पण परत येणं तर भागच होतं ना, असं कसं चालेल. पण कोकणी स्पेशल सारखे आणखीन बरेच स्पेशल एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण बघा तुम्हाला हे सगळं सांगण्याच्या नादात मी आजच्या एपिसोड बद्दल तुम्हाला स्पेशल काही सांगितलंच नाही. आज ना मी तुम्हाला स्वतःबद्दल एक सिक्रेट सांगणार आहे. काय माहितीये मला ना व्हेज रेसिपी शिकण्यापेक्षा नॉनव्हेज रेसिपी शिकायला जास्त आवडतं. का माहितीये अहो कारण मला नॉनव्हेज करताच येत नाही. तर आज नॉनव्हेजचे असेच काही खास पदार्थ शिकायला आपण आलोय वाशीला मिसेस केतकी कुबल यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि छान छान रेसिपीज यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देता? ही माझी बहीण संध्या खवय, ही मोठी बहीण शीला, तिचे मिस्टर टिकम. तुम्ही काय करता? जॉब करते. कुठे? इन्शुरन्स कंपनीमध्ये. अच्छा, किती वर्ष झाली? आता 15 वर्ष झाली. वा, 15 वर्ष सर्व्हिस म्हणजे कंटिन्युअस तुम्हाला घर आणि ऑफिस एकत्र सांभाळण्याची तर सवय झाली असेल पूर्ण. आणि तुम्ही मूळ कुठच्या आहात? मुंबईचीच पहिल्यापासून म्हणजे इथेच? बॉर्न वाटो मुंबईमध्ये. मुंबईमध्ये. ओके. आणि घरी कोण कोण असतं? घरी मी, मिस्टर आणि मुलगा. आणि तुमचे मिस्टर काय करतात? ते पण सर्व्हिस करतात. अच्छा. आणि तुमचा लेक? तो आता शाळेत जातो, दुसरीला आहे. अरे वा, म्हणजे त्याचे तर खूप डिमांड असतील. खाण्याच्या बाबतीत तर खूपच असतील. मग त्याचं काय आवडीचं काय असतं? त्याला जास्त करून व्हेजच आवडतं, जास्त नॉनव्हेज तेवढं नाही आवडत. आणि तुमच्या घरी कशा प्रकारचं जेवण जास्त होतं? जास्त करून व्हेजच होतं आणि फक्त नॉनव्हेज फक्त संडेला. ओके. आणि तुम्ही काय करता? मी घरीच असता. आणि तुम्ही? सेवानिवृत्त. ओके. मी पण सेवानिवृत्त आहे. अच्छा. ओके. आणि तुमच्या हातचे कुठले असे खास पदार्थ आहेत जे तुम्हाला सगळ्यांना आवडतात? पुरणपोळी वगैरे छान करते, केक वगैरे छान करते, बिस्किट करते. जी गोड पदार्थ सगळे. मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? आज मी नॉनव्हेज पदार्थ दाखवणार आहे. ओके. अंड्याचं आहे एक कुर्मा, करंदी, चटपटी करंदी आणि खुबे म्हणून प्रकार असतो, तर खुब्याचा खुबे मसाला. उत्तम. मग आपण तुमच्या किचन कडे वळूया. चालेल. तर सगळ्यात आधी आपण कुठली डिश करतोय? सगळ्यात आधी एक कुर्मा. एक कुर्मा. मला साहित्य सांगणार? कांदा, अंडी, टोमॅटो, जिरं, हे नारळाचं वाटण आहे, ओल्या नारळाचं वाटण, गरम मसाला, कोथिंबीर, जिरे पावडर, हळद, आलं लसूण पेस्ट, धणे पावडर, लाल तिखट आणि मीठ. सगळ्यात आधी काय करायचं? आधी तेल घेऊया. अजून लागतं का बऱ्यापैकी ते झाला? कारण ते तेलामध्ये ते शिजलं पाहिजे ना. आणि आपण जिरं टाकूया थोडंसं. तर हे जिरं तडतडलंय, आपण यात आता कांदा टाकूया. ओके. हा सगळा घालू? हां. कांदा थोडासा असं गुलाबी होईपर्यंत परतायचा. ही रेसिपी तुम्ही कोणाकडनं शिकलात? नाही, ही असं म्हणजे माझ्या आई करायची रेसिपी, आईकडून शिकली.
ऍक्च्युली नॉनव्हेज रेसिपी त्याच्या व्हेजपेक्षा सोप्या असतात बनवायला. आपल्याला आधी ते बघून टेन्शन येतं, पण बघायला सोप्या आणि झटपट होणाऱ्या असतात. हो, खरं तर मला कोणी सांगितलं की तू चिकन किंवा काहीतरी करून दाखव, तर मला वाटतं आदल्या दिवशी रात्री झोपच नाही लागणार मला टेन्शन पाहिजे. नाही, पण एकदा तुम्ही बनवायला सुरुवात केली ना की त्या अगदी सोप्या वाटून जातात. उलट व्हेज असतात ना त्याच्यामुळे खूप प्रोसिजर असते, म्हणजे त्यापेक्षा म्हणजे याच्यात त्यापैकी मानाने खूप कमी आहे. आणि नॉनव्हेज म्हणजे त्या मीटला स्वतःचा एक फ्लेवर एवढा स्ट्रॉंग असतो की त्याला जास्त कव्हर करायला लागत नाही. आता हा आपला कांदा भाजून झालाय, त्याच्यामध्ये आपण हे आलं लसूण पेस्ट टाकूया. ही आलं आणि लसूण एवढं. हो हो, किती? हा एवढी बस. आणि त्याच्यात आपण टोमॅटो टाकतो. आता काय घालू? हा, एक अख्खा टोमॅटो असेल का? हो हो, आणि एक कांदा. हो, जसं तेलावर पडायचं त्याला तसं खमंगपणा आहे. ऑलरेडी असा मस्त वास आलाय त्याला. आता काय करायचं? आता हे थोडंसं भाजलं की मग आपण ते थंड करायला ठेवूया आणि हे आपण मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं, त्याची पेस्ट बनवायची. ओके, मग आता हे गार करून मिक्सर मधनं वाटून घ्यायचं. आता आपलं हे वाटण करून तयार झालं ना, आता काय करायचं? आता हे कढईत टाकायचं, कारण ऑलरेडी आपण ते सगळं फोडणी देऊनच वाटण तयार केलेलं आहे, त्यामुळे परत फोडणी द्यायची गरज नाहीये. अच्छा, म्हणजे ह्याच कढईत परत टाकायचं वाटण. त्याला थोडंसं पाणी घातलंय का वाटण करताना? हो, थोडंसं पाणी घातलंय. आता त्याच्यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर, थोडं जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद झालं की आता थोडंसं हे शिजलं की मग त्यात ते नारळाचं वाटण घालायचं. ह्या वाटणात आपण नुसतं ओलं खोबरं मिक्सर मधनं काढलंय का? हो हो, नुसतं ओलं खोबरं. ओके, म्हणजे ते रवाळ आहे बऱ्यापैकी, ते गाळलं नाही, म्हणजे नारळाचं दूध नाही गाळलंय. तर आपल्याला ते ग्रेव्ही मिळाली पाहिजे, त्याला असं कन्सिस्टन्सी पाहिजे त्याला. बरोबर. आणि याची टेस्ट चांगली येते, नुसता नारळ घालण्यापेक्षा असं वाटून घातलं तर टेस्ट चांगली येते ग्रेव्ही. आणि ऍक्च्युली ही एक ग्रेव्ही एवढी छान आहे की ह्याच्यात जे नॉनव्हेज खात नाही ते व्हेज म्हणून बटाटा किंवा काही भाजी पण घालू शकतात. बरोबर. हे घालू सगळं. आता त्याच्यात मीठ थोडंसं, थोडंसं पाणी टाका, थोडं तिला घट्ट होत जाते. हो, झालं. आता हे जरा बऱ्यापैकी गरम व्हायला पाहिजे, कारण त्याच्यात आपण अंडी फोडून घालायचे. अच्छा, डायरेक्ट अंड घालायचं फोडून. हे जरा वेगळं आहे, म्हणजे मला अपेक्षा होती उकडलेली अंडी वगैरे आपण सहसा करू शकतो. उकडलेली म्हणजे अख्खी किंवा अख्खी कापून 2 भाग करून उकडलेल्या तसंही करू शकतो, किंवा असे फोडून सुद्धा टाकू शकतो. त्याच्यामध्ये 3 प्रकारे करता येतात. आता हे थोडंसं शिजायला लागतं खालून. अच्छा, हे हलवायचं नाही का? नाही, हलवायचं नाही, ते तसंच. कारण हलवलं तर ते परत मिक्स होऊन जाईल पूर्ण. तसं शिजलं की परत ते अख्खा घट्ट 2 असे राहते त्याच्यामध्ये. म्हणजे ते शिजेपर्यंत आता असंच हलवलं की त्याचं ते भुर्जी सारखं होईल. हा, आणि गॅस कमी ठेवायचा एकदम, कारण गॅस फास्ट ठेवला तर सगळं त्याचं जळून जाईल पटकन. सो आता हे शिजलं आपलं अंड, ते घट्ट झालं, नॉर्मल होतं तसं, की आपली ही डिश रेडी. हो, वा. असं थोडंसं जळता कामा नये बा. आणि आपण कोथिंबिरीनी गार्निश करणार आहोत का शिजल्यानंतर, म्हणजे सर्विंग बोल मध्ये काढून. म्हणजे आपली डिश ऑलमोस्ट रेडी आहे. आमची डिश ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या, तोपर्यंत आम्ही ती गार्निश करून घेतो. एग्स कुर्मा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, अंडी, टोमॅटो, जिरं, गरम मसाला, ओल्या खोबऱ्याचं वाटण, जिरेपूड, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून हे मिश्रण परतून घ्यावं आणि थंड करून वाटून घ्यावं. हे वाटण एका कढईमध्ये घालून त्यामध्ये धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला, लाल तिखट, हळद, ओल्या खोबऱ्याचं वाटण, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये अंडी फोडून घालावीत. वरून कोथिंबीरीने गार्निश करून एग्स कुर्मा सर्व्ह करावा. आपली पुढची रेसिपी कोणती? आता आहे चटपटी करंदी. चटपटी करंदी. मला साहित्य सांगणार? चालेल. करंदी म्हणजे हे कोलंबीचाच प्रकार असतो, पण लहान साईज असते.
ही सोललेली करंदी, कांदा, कैरी, आलं लसूण पेस्ट, खोबरं, गरम मसाला, कढीपत्ता, हळद, कोथिंबीर, मोहरी, लाल तिखट आणि मीठ. तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं? आधी आपण तेल घालूया. त्याला पण जास्त तेल, जरा ऍक्च्युली नॉनव्हेजच्या मानानं हे कमीच आहे ना तेल. लोक नॉनव्हेज मध्ये जास्त तेल जास्त तेल. घालतात असं मी पाहिलंय. मी थोडं कमीच वापरते. राई टाकलंय, थोडीच टाकते, आता उडेल ती. फोडणी करणं आपण कढीपत्ता टाकूया. आता आलं लसूण पेस्ट, आणि कांदा टाकू. कांदा हा सगळा घालून. करंदीचा प्रकार आहे ना, तो त्याला ग्रेव्ही जास्त नसते, साधारण भाजीसारखा प्रकार आहे. अच्छा, सुखा असतो का सुकं जास्त? असतं. ओके. हां. ही करंदी म्हणजे हे असतं म्हणजे प्रॉन्स सारखंच असतं ना? हा, पण त्याच्यामध्ये छोटा प्रॉन्स, अगदी छोटा प्रॉन्स असतो. आणि वेगळी जाते, अगदी बारीक कोलंबी. अच्छा, एकदम. हे सुकं पण मिळतं का असं का नाही? अशी सुकी सुकी पण मिळते. मिळते, कारण मला वाटतं मी तो प्रकार कधीतरी खाल्लाय. आणि ह्याला काही लावलेलं आहे का हे नुसतं असं? ह्याला हळद लावून ठेवले. सोलल्यानंतर मग धुवून मग आम्ही हळद लावून ठेवतो. हळद. आणि प्रॉन्सचं जसं तो दोरी काढायची असते मधली, तसं असं नाही, काही याची गरज नसते? नाहीये, कारण ही अगदी बारीक असते ना. ओके, मी अगदी बालवाडीतले प्रश्न विचारते कारण मला काहीच माहित नाही याच्यातलं. हा परतून द्यायचा का हा, कांदा? कांदा परतला. इथे आपण कैरी टाकूया. कैरी किती टाका अजून. आणि कैरीचा सीझन नसताना आपण काय करू शकतो? हा, तर म्हणजे आता पण खरा नाहीये, पण तरी आता हळूहळू कैऱ्या यायला मिळायला लागल्या लागतील. जातात बाजारामध्ये, म्हणून मी कैरी घेतली. आणि कैरीची टेस्ट वेगळीच येते तसं बरोबर. बघायला गेलं तर. आणि इतर सीझन मध्ये म्हणजे कैरी नसेल तेव्हा मग आपण कोकम किंवा चिंच वापरू शकतो त्याच्यात. पण मला वाटतं आजकाल वर्षभर कैरी मिळतेच, म्हणजे अगदी फारच फार डिसेंबर महिन्यामध्ये मिळत नसेल, जेव्हा हो. आंबे संपलेले म्हणजे आंबे संपून खूप महिने झालेले असतात. हा, आता आपण गरम मसाला टाकूया. गरम मसाला, लाल तिखट, हे जर असं तेलात परतून घ्यायचं. ते खमंगपणा येतो जरा. आता हळद घालूया. आता आपण ती करंदी घालूया. ही सगळी घालू. आणि थोडंसं मीठ. ही करंदी पटकन शिजते. हा, पटकन शिजते. आणि ह्याला मेन म्हणजे पाणी अजिबात घालायचं नाही. ओ. तेलावरच शिजवायला पाहिजे. आणि आपण थोडंसं झाकण ठेवून एक वाफ आली की करंदी पटकन शिजते. ओके. आणि शिजली की मग आपण त्यावरून खोबरं घालूया. आणि मग खोबरं आणि कोथिंबीर घातल्यावर हा, आपली डिश सर्व करायला तयार आहे. तयार आहे. म्हणजे सर्व करतानाच फक्त खोबरं आणि कोथिंबीर घालायची ना चालेल. वरनं? आम्ही करंदी शिजवून घेतो, तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. चटपटी करंदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सोललेली करंदी, बारीक चिरलेला कांदा, कैरी, आलं लसूण पेस्ट, खोबरं, गरम मसाला, कढीपत्ता, हळद, कोथिंबीर, मोहरी, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, आलं मिरची पेस्ट आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये कैरीचे तुकडे, गरम मसाला, तिखट, हळद, करंदी आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यावर खोबरं आणि कोथिंबीर घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. आपली पुढची रेसिपी कोणती? खुबे मसाला. खुबे मसाला. मला साहित्य सांगणार? हा, सांगते. बटाटे, कांदा, खोबरं, गरम मसाला, खुबे, लसूण, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ.
तर आता सगळ्यात आधी आपण काय करणार? सगळ्यात आधी तेल घेऊया. आपण लसूण टाकूया फोडणीसाठी. तेल एकदम चेचून घालायचे का थोडी? कारण लसूण चिरत बसायला खूप कंटाळा येतो, ती एवढी बुळबुळीत होते. हे असं झटपट काम होतं. आता कांदा सगळा घालू का? हा. लाल होईपर्यंत. कांदा पण मेन असतो ना सगळ्या नॉनव्हेजच्या रेसिपीज मध्ये. आणि तसं फ्राय करून घातलेलं चांगलं, म्हणजे टेस्ट चांगली येते. बिर्याणीमध्ये वगैरे तो वरती जो कांदा घालतात ना, मला तोच आवडतो खायला. म्हणजे प्रत्येक घासाबरोबर मी ऍक्च्युली कोशिंबिरी सारखा बाजूला तो घेते. आता ह्याच्यात काय घालणार आपण? आता कांदा जरा भाजला की याच्यात खोबरं टाकूया. ओलं खोबरं पण आपण भाजून घेतोय ना त्याच्यावर. खोबऱ्यातलं पण ते पाण्याचा सगळा जो अंश आहे तो निघून जायला हवा का? आता हे आपलं भाजून झालेलं आहे. ओके. आता हे थोडंसं थंड करून आपण त्याची पेस्ट बनवून घ्यायची. ओके. आता गॅस बंद बंद करू. आता हे गार करून पेस्ट करून पेस्ट घ्यायची. करून घ्यायची मिक्सरला लावून. आता ही आपली पेस्ट करून तयार झालेली आहे. ओके. आता काय पेस्ट करायचं? आहे पॅन मध्ये घेऊया. सगळी घेऊ. हा. ह्याला पाणी घातलंय थोडं का नाही? हो, थोडंसं पाणी घातलं. आणि आपण हे आधी फोडणी केली होती त्याच्यामुळे आता परत फोडणीची गरज नाहीये. अच्छा. ओके. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला गरम मसाला, मिरची पावडर आणि हळद सगळी एकजीव करायची. थोडंसं पाणी थोडं टाकायचं थोडंसं. बस. त्याच्यात आपण मीठ घालूया. आता त्याच्यात बटाटे टाकूया. सगळे घालू. हा. बटाटे सालासकट घेतलेत. सालासकट घेतले. खरं म्हणजे बटाट्याची सालं खूप म्हणजे चांगली असतात आणि फायबर म्हणून पण चांगली असतात. आणि सालाच्या अगदी खाली बेसिक न्यूट्रिएंट असतात त्यातलं. पण बहुतेक मी काढतच नाही कधी जास्त करून. आणि आता आपण खुबे घालूया. म्हणजे हे ते हे ना खुबे? हे खुबे. हा. हे कुठे मिळतात म्हणालात तुम्ही? समुद्र किनारी वाळू असते ना, हा. त्याच्यामध्ये हे असतात. म्हणजे असे होल होल दिसतात वाळूमध्ये, त्याच्यामध्ये हे खुबे असतात. ओके. मग हे आणून धुवून? हा. ते पण स्वच्छ धुवावं लागतं. आधी पाण्यामध्ये जास्त वेळ भिजत घालावे लागतात. हा, कारण वाळूचे अगदी बारीक बारीक कण असतील त्याच्यात. आणि पाण्यामध्ये ठेवले ना जास्त वेळ की आतल्या ते मांस असतं ना ते असं जिवंत असतात ना ते, मग त्याच्या बाहेर येतं आणि मग त्यातले ते वाळू बरोबर ते पाण्यात उतरते. त्याच्यामुळे जास्त वेळ ते पाण्यात ठेवावं लागतं. किती वेळ ठेवायचं? साधारण 1-2 तास ठेवावे लागतात. आणि ते पाणी बदलावं लागतं, कारण जशी जशी वाळू बाहेर पडेल ना तसं ते पाणी फेकून द्यायचं आणि परत नवीन पाणी घ्यायचं. ओके. आणि मग हे शिजवलेत वगैरे का? हा. मग ते आपण काय करायचं, थोडंसं असे पातेल्यात घ्यायचे खुबे आणि थोडंसं पाणी टाकून ते वाफवून घ्यायचे. कुकरमध्ये? नाही, नुसतं पातेल्यामध्ये जरा एक वाफ फक्त द्यायची. अच्छा, एक वाफ काढायची फक्त. ओके. आणि म्हणजे ते मग सुटतात पटकन? हा, मग ते बरोबर बाहेर येतात. ओके. आता हे सगळं ह्याच्यात घालू का? हा. आणि हे शिजतात पटकन अगदी, जास्त वेळ लागत नाही. आता आपली डिश तयार आहे. डिश तयार झाली. लगेच खायला गरमागरम. गरमागरम. आमची डिश तयार आहे. तुम्ही लिहा साहित्य कृती. खुबे मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बटाटा, खुबे, कांदा, ओलं खोबरं, गरम मसाला, लसूण, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये ठेचलेला लसूण, कांदा आणि ओलं खोबरं घालून मिश्रण परतून ते वाटून घ्यावं. पॅन मध्ये कांदा खोबऱ्याची पेस्ट घालून त्यामध्ये गरम मसाला, तिखट, हळद, मीठ, बटाट्याचे तुकडे आणि खुबे घालून एकत्र शिजवून डिश सर्व्ह करावी. आपल्या 3ही डिशेस तयार आहेत. आणि आता ह्या कार्यक्रमातला माझा सगळ्यात आवडीचा भाग, ते म्हणजे टेस्ट करणं. तर मी लगेच करते. सगळ्यात
खूपच छान आहे आणि तिन्ही जेवढे डिस्टिंक्ट आणि मस्त फ्लेवर्स आहेत रिअली नाही खूप छान आहेत तिन्ही डिशेस आणि झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस दाखवल्यात आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून तुमच्या सर्व टीमचे आभार. थँक्यू. काय ना असे छान छान डिशेस मी रोज खात असते आणि तुम्ही आपले नुसते बघत बसलेले असता मला खूप वाईट वाटतं म्हणून तुम्ही काय करा ह्या डिशेस घरी करून बघा आणि त्या कशा झाल्यात ते मला कळवा म्हणजे मला पण बरं वाटेल आणि त्यासाठी तुम्हाला पत्ता लागेल ना मग पटकन आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 भारत TVC झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपलाय पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आज आम्हाला कुठले असे खास पदार्थ तुम्ही दाखवताय. मेथीचे आहे ते खावे अन खिलवावे कोहळ्याचे बोंड सारे खवय्ये आम्ही सारे आणि मेथीचा घोळाना. म्हणजे सगळे नागपूर स्टाईलचे आहेत का? नागपूर साईडचे वा, म्हणजे नागपूरची चव मला मुंबईत टेस्ट करायला अगदी मिळेल. अगदी आम्ही सारे